अशा या 18 दिवसामध्ये ही गीता समजून घेणं खूप कठीण आहे, परंतु कुठेतरी हा प्रयत्न आहे की भगवंत आणि अर्जुनाचे संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत. मग ज्याची तुलना, मग या काही काही ज्या तुम्हाला दिसेल त्या स्लाइड्समध्ये ज्याची तुलना, मग उपमा कशी दिलेली आहे भगवद्गीता, की सूर्यासारखं ज्ञान आहे की सगळीकडे पसरलेलं आहे. मग त्या सूर्याच्या कोणी आड आलं तरी त्याचा प्रकाश थांबत नाही हो. एखाद्या टॉर्चच्या प्रकाशाच्या आत आपण हात ठेवला तर निश्चित ते कुठेतरी रोखलं जातं, परंतु ती सूर्यासारखी आहे, जो प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. आणि म्हणूनच त्याची तुलना ही सूर्यप्रकाशाची करू शकतो. येस, कारण ते खूप शक्तिशाली असं कुठेतरी शास्त्र आहे आणि त्या शास्त्राची आपण कुठेतरी माहिती घेणार आहोत. हा एक विशाल ग्रंथ आहे आणि मग या गीतेच्या महात्म्याला किती सुंदर दिलंय बघा. मग आदि शंकराचार्य गीतेचं महात्म्य खूप सुंदर प्रकारे वर्णन करतात की गीता शास्त्रम इदम पुण्यम यः पठेत प्रयतः पुनः पुमान विष्णोः पादम अवाप्नोति भयशोकादिवर्जितः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भक्ती आणि नियमित मनाने वाचल्यास एखाद्याला दिव्य निवास मिळेल वैकुंठाप्रमाणे. हरे कृष्ण. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने वाचल्यास मागील दुष्कर्म त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मलिने मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृत्गीतामृत स्नानं संसार मलनाशनम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक जीवनाच्या अडचणींना तोंड द्यावे लागत नाही. गीता सुगीता कर्तव्या किमन्यौ शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्ममादविनिः श्रुता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची आवश्यकताही नाही. हरे कृष्ण. बघा की आदि शंकराचार्यांनी सांगितले की एखाद्या दिव्य निवास मिळेल, की जो या भगवद्गीतेचं जे आपल्याला 18व्या अध्यायात शेवटी वाचायला, की जो या संवादाचं अध्ययन करतो आहे त्याला निश्चितच वैकुंठाप्रमाणे, आणि म्हणूनच त्याला भगवंतांचा निवास, जेव्हा हे जीर्ण शरीर जो टाकून जेव्हा या पुढच्या प्रवासाची तयारी होईल तेव्हा निश्चितच भगवंतांच्या धामाची प्राप्ती, त्या दिव्य धामाची प्राप्ती होणार आहे. प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने वाचल्यास दुष्कर्म, मग जे काही पाप कर्म केले असतील त्याच्यावरची कुठलीही कारवाई करणार नाहीत आणि त्याची जी फळं, त्याची जी दुष्कर्मांची फळं ती निश्चितच कुठेतरी कमी होतील आणि कुठेतरी मनामध्ये त्या निश्चितच वेगळ्या प्रकारचा एक सामर्थ्य मिळणार आहे मनाला. भौतिक जीवनात अडचणीमध्ये अडचणींना तोंड देण्यासाठी कुठेतरी सामर्थ्य मिळणार आहे. आणि इतर कोणतंही, मग ज्यांनी भगवंताला जाणलं, ज्यांनी भगवद्गीतेमध्ये भगवंतांना जाणलं, त्यांना इतर कुठल्याही वैदिक ज्ञानाची सुद्धा आवश्यकता. मग तुम्ही वाचायचंय हो आपलं भागवत जे व्यासांनी लिहून ठेवलंय, 12 स्कंद आहेत, ते वाचल्यानंतर की ज्यांनी कृष्ण जाणला त्यांनी वेद जाणले हो. वेदांचा अंत हा श्रीकृष्ण, आणि म्हणूनच श्रीकृष्णाला जाणलं तर त्या वेदांचा अभ्यास केलाय. म्हणून भगवद्गीता वाचल्यावर सुद्धा कुठल्याही वैदिक इतर अध्ययन करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. भारतामृत सर्वस्वम विष्णू वक्त्राध्वनी श्रुतम गीता गणगोतम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. हरे कृष्ण माताजी. भौतिक जगात पुन्हा जन्म नाही. हरे कृष्ण. नो प्रॉब्लेम. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधी भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. बघा किती सुंदर उपमा दिली बघा. हरे कृष्ण माताजी. वाचना. हरे कृष्ण. सर्व उपनिषदांचे सार असलेले हे गीतोपदेश भगवद्गीता गायीसारखे आहे आणि ग्वाल बाला म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण हे या गायीचे दोहन करत आहेत. अर्जुन वासराप्रमाणे आहे आणि सर्व विद्यमान आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेच्या दुधाचे अमृत पितात. हरे कृष्ण. खूप सुंदर. धन्यवाद माताजी. किती सुंदर. बघा की जे भगवंत याचं ग्वाले आहेत, ज्या गायीच्या अमृताप्रमाणे ही भगवद्गीता आहे आणि ज्याचं दोहन भगवंत करतायत, ज्याचा वासरू आहे तो अर्जुन, पहिला श्रोता
श्रोता हा वासरू हे अर्जुन आहेत आणि आपण सगळे त्याचं अमृत पान करत आहोत. त्या अमृतापासून, ज्या गायीपासून जे अमृत मिळतंय त्याचं अमृत पान आपण सगळे करत आहोत. एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आजच्या युगात लोक एका शास्त्र, एक देव, एक धर्म आणि एक दृष्टिकोन यासाठी खूप उत्सुक आहेत. म्हणूनच भगवद्गीता संपूर्ण जगासाठी एकच शास्त्र असावे, संपूर्ण जगासाठी एकच देव आहे. देवकी यांचा पुत्र कृष्णा, एक मंत्र, एक प्रार्थना, त्यांचे नाम जप हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फक्त एकच काम असावे, परमेश्वराची सेवा करणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असे हे खूप खूप याच्यावरती मग तुम्ही म्हणाल की मग ह्याच्यावरती बऱ्याच कॉन्ट्राडिक्शन्स किंवा सांगितलं गेलं, मग हे भगवंत एक धर्म की कुठलाही धर्म हा भगवंतांनी वर्णाश्रम जो केलेला आहे की कर्मावरती, मनुष्याच्या कर्मावर, मग कुठलेही तुमचे हा धर्म तो धर्म हे आपण निर्माण केलंय मनुष्याने. परंतु कुठेतरी एक शास्त्र, एक धर्म असावा. भगवंतांचा हा उपदेश तुम्ही नीट ऐका. मग इतर देवी देवतांची पूजा केली जाते, ती सुद्धा कुठेतरी निष्ठा त्यांच्याबद्दल निर्माण व्हावी. भगवंत हे कुठेतरी एक देव म्हणजे कुठेतरी एक सुपर, आपण म्हणतो या विष्णूंची जी रूप आहे ज्यांनी अवतार घेतले, जे अवतार 12 आपण भगवंतांचे दशावतार बघतो, असे हे विष्णू, असे हे महान देवता, असे हे प्रिन्सिपल आहेत, कुठेतरी ते अधीक्षक आहेत आणि त्यांच्यापासूनच पुढे जे कुठेतरी या प्रकृतीचे निर्माता आहेत. आणि म्हणूनच एक देव, एक शास्त्र, एक धर्म की ज्याचं पालन देवी देवता सुद्धा, पुढे जाऊन प्रभुपादांनी त्यांना डेमिगॉड्स म्हटलंय. मग तुम्ही निश्चितच त्या निष्ठेने प्रार्थना करा, देवी देवतांची पूजा अर्चा सगळं करा. कुठल्याही प्रकारचे चुकीचे संभ्रम मनामध्ये ठेवू नका. कुठलाही इस्कॉन तुम्हाला चुकीची गोष्ट सांगत नाही, परंतु काय की भगवंतांविषयी या कृष्णाला जाणा. या कृष्णाला जाणलं तर वेद जाणले. आणि म्हणूनच या परमेश्वराचे हा मंत्र काय असावा, या कलियुगाचा एकच यज्ञ आहे, एकच मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणूनच या परमेश्वराची सेवा करणे हा सगळ्यांचा धर्म, सगळ्यांचं काम असावं की ज्यांनी परमेश्वर भावना भावित स्वतःचं कर्म जे परमेश्वराला अर्पण करावं. आपण पुढे जाऊन या सगळ्याविषयी जाणणार आहोत. आणि असे हे भक्ती वेदांत श्रीला प्रभुपाद, ज्यांनी या सगळ्याची निर्मिती, जे आपण मगाशी जाणलं की कशा प्रकारे लहानपणापासून त्यांनी आपल्या मनामध्ये ते बीज रोवलं गेलं आणि मग त्यांनी परदेशांमध्ये जाऊन 1965 साली या बोटीमधून त्यांनी प्रवास केला. जवळजवळ 3-4 महिने ते प्रवास करत होते परदेशामध्ये जाण्यासाठी. अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलं, पण मनामध्ये भावना काय होती? कृष्ण भावना. माझ्या बरोबर कोण आहे? एकटे होते, पण माझ्या बरोबर कोण आहे? तर कृष्ण आहे. आणि ही भावना मला प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे. या एकाच निष्ठेने ते प्रवास करत होते. त्यांना हार्टचा त्रास झाला, त्यांना हृदयविकाराचे झटके आले त्या बोटीवरती, परंतु सगळ्यातनं कुठेतरी मार्ग कृष्ण बरोबर आहे, या एकाच ध्येयाने कुठेतरी पुढे चालले होते. आणि त्याच श्रीला प्रभुपादांनी अनेक वर्ष पुढे या सगळ्या परदेशांमध्ये या सगळ्या माध्यमातून कृष्ण भावनेचा प्रसार केलेला आहे. आणि ज्यांचा मग नंतर भारतामध्ये सुद्धा आपण बघितलं, मायापूर इथे सगळी त्यांनी ते प्रत्यक्ष वृंदावनात राहिले, वृंदावनामध्ये राहून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि मग ही भगवद्गीता सुद्धा जशी आहे तशी आपल्यापर्यंत पोहोचवली. भागवताचं लिखाण केलं, अनेक नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन, नेक्टर ऑफ डिवोशन म्हणून पुस्तकं आहेत, ईशोपनिषद म्हणून पुस्तकं. या सगळ्या पुस्तकांची हे नामनिष्ठ प्रभूजी, जे या मंदिराचे अध्यक्ष आहेत, यांच्या कृपेने आणि ज्यांच्या अथक परिश्रमाने या सगळ्या टीम बरोबर ते काम करतायत आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. अशी ही भगवद्गीता. मग मला सांगा हो चॅटमध्ये, आणि आपल्याला थोडा वेळ लागणार आहे हा, एक 15-20 मिनिटं. आजचा पहिला दिवस, जसं मी म्हटलं, मी दोन्ही गोष्टी आज कव्हर केल्या आहेत, त्याच्यामुळे हा तुम्ही पहिला अध्याय जाणला नाही तर खूप कठीण आहे. म्हणून मी तुम्हाला फक्त अर्धा तास आज तुमचा जास्त मागते आणि तुम्हाला आपला हा अध्याय आपण व्यवस्थित पूर्ण करणार आहोत. मग चॅटमध्ये मला उत्तर द्या हो, की भगवद्गीता म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मग आपण भगवद्गीता शिकायला आलेलो आहोत. मग हे काय आहे भगवद्गीता म्हणजे? बरोबर, अगदी बरोबर आहे. गोपाल प्रभूचे अगदी बरोबर. भगवत वाचन, बरोबर ऐश्वर्या माताजी, अगदी बरोबर. आणि जीवनाचे सार आहे, अगदी बरोबर ऐश्वर्या माताजी. स्वप्ना माताजींनी दिलंय भगवत वाचन.
नंतर कृष्णाचं सार, बरं, जीवनाचं सार, खूप सुंदर. भगवद्गीता जीवन सार सांगत आहे, अगदी बरोबर, खूप सुंदर. श्रीकृष्णांना समजून घेण्याचं माध्यम किती सुंदर. खूप आनंद आहे आणि खूप धन्यवाद सगळ्यांना तुम्हाला. भगवंतांचं भागवताचं वाचन, जीवनाचं सार, खूप छान, खूप छान. सगळ्यांनी धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही पहिल्या दिवशी पण इतके छान छान सगळे सहभागी होता, याचा खूप आनंद आहे. मला फक्त जाणून इतकंच घ्यायचं की कुठल्या उत्कंठेने तुम्ही भगवद्गीता शिकायला आलेले आहात, आणि म्हणूनच या अगदी उत्तम उत्तरं दिलेली आहेत तुम्ही सगळ्यांनी, की जे तुमच्या मनामध्ये आहे, जे तुम्ही मांडलं खूप सुंदरपणे, तशी ही भगवद्गीता. आणि म्हणूनच भगवानांनी गायलेलं गीत आहे हे. ज्या संस्कृतच्या श्लोकांमध्ये आपल्याला ज्या 45 मिनिटं ज्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंतांनी ही गीता सांगितली, ती भगवंतांनी गायलेलं हे गीत आहे. आणि म्हणूनच त्या गीत स्वरूपामध्ये ते श्लोक म्हणण्याचा तो प्रयत्न असतो, इतक्या सुंदर चालीमध्ये. आणि म्हणूनच हे भगवंतांनी गायलेलं गीत आहे. गीता म्हणजेच त्या गीत आहे, भगवंतांचं संगीत. कुठेतरी त्यांनी त्या माध्यमातून अर्जुनाला दिलेला हा उपदेश आहे. हरे कृष्ण माताजी, वाचना. हरे कृष्ण माताजी. भगवद्गीता हा एक महाकाव्य आहे ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मानला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तेच आपण मगाशी जे हे केलं, काही काही गोष्टी त्याच तुम्हाला होतील. हे खूप सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. मग या भगवद्गीतेमध्ये काय आहे, पुढे जाऊन आपण बघूया. भगवद्गीतेचे श्लोक इथे ठीक आहे. भगवद्गीतेचे श्लोक आहेत, 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. आणि या 700 श्लोकांना 18 अध्यायांमध्ये विभागलं गेलं. मग या 18 अध्यायांची विभागणी कशी केली गेली आहे, तर कर्मयोग, पहिले 6 अध्याय आपल्याला कर्माविषयी सांगतात, ज्याला कर्मयोग म्हटलंय. पुढचे 6 अध्याय आपल्याला भक्तीविषयी सांगतात, ज्याला भक्ती योग म्हटलंय. आणि त्याच्या शेवटचे जे 6 अध्याय आहेत, हे ज्ञानाविषयी सांगतात, ज्यांना ज्ञान योग म्हटलंय. आणि म्हणूनच या कर्म आणि ज्ञान योगामध्ये ही भक्ती जी आहे ना, या भक्तीचं बॅटल आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. कर्मातनं कशी भक्ती साधायची आहे आणि ज्ञान घेतलेल्या भक्तीचं जे भक्ती कशी भगवंतांची करायची आहे, हे प्रत्यक्ष त्या अध्यायांमधनं जाणायचं आहे. आणि मग त्याविषयीचं ज्ञान सुद्धा तितक्याच प्रकर्षाने जाणायचंय. मग हे ज्ञान, मग प्रत्येक अध्यायात अर्जुनाला प्रश्न येतो की मग ही योजना आहे भगवंतांची, की मग त्या अर्जुनाला प्रश्न पडावे आणि ते ज्ञान भगवंतांनी द्यावं, कारण ते आपल्यापर्यंत पोहोचावं. ही भगवंतांची योजना आहे. आणि म्हणूनच कुठेतरी या योजनेच्या मार्फत भगवंत आपल्याला सांगतायत की मग या गीतेचं सार सांगितलेलं जात आहे. आणि मग या गीतेचा उपदेश सांगितला जातोय, जो कर्मयोग. मग अनेक योगातनं मग हा योग काय आहे हो? हा योग म्हणजे भगवंतांशी जोडलं जाणं. मग योगा म्हणजे योगासनं आणि योग करतो तो नाही हो हा योग. तर हा योग म्हणजे कर्मयोग. कर्मयोगातून कर्मातून साधलेला योग, कर्मातून साधलेलं भगवंतांशी जोडलं जाणं, ज्ञानातून भगवंतांशी जोडलं जाणं. आणि म्हणूनच या ज्ञानाचा आणि कर्माचा कुठेतरी मेळ भक्तीमध्ये जातोय. आणि ही अवीट अशी भगवंतांची भक्ती, जी आपण मधल्या 6 अध्यायांमध्ये अशी सुंदर प्रकारे ती जपून ठेवलेली आहे. आणि ते खूप महत्वाचं सारण आहे त्याच्यासारखे, म्हणून ती अशी सँडविचची उपमा त्याला दिलेली आहे. मग आपण म्हणू, या भगवद्गीतेमध्ये आपल्याला काय काय शिकायचं. मग भगवंत उपदेश येत आहेत, मग कुठेतरी आपण त्याचं हे जसं मी म्हटलं की हे सगळे मुद्दे सूक्त आहे बरं का, की तुम्ही म्हणाल की भगवद्गीता उघडली आणि तुम्हाला हे सगळं मिळेल असं नाही. कुठेतरी या एका तासामध्ये आणि या या अध्यायाचं सार तुमच्यापर्यंत पोहोचावं, हा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मग भगवद्गीता कुठल्या 5 विषयांवर आधारित आहे, की ज्याच्यामध्ये आहे ईश्वर, प्रत्यक्ष भगवंत, सर्वोच्च दैवत कृष्ण, ब्राह्मण, सर्वोच्च नियंत्रक, जीव, जीव जे आपण आहोत, जीवित, इकाई, नियंत्रित, जे भगवंतांचेच अंश आहोत, पण जे या नियंत्रकाचे अंश आहोत, असा आपले हे आपण जीव, प्रकृती, ही जी भौतिक प्रकृती आहे सगळी, हे मटेरियल वर्ल्ड सगळं, ही प्रकृती जी भगवंतांनी निर्माण केली, ती प्रकृती प्रत्येक वेळी आपल्याला दिसणार आहे, प्रत्येक वेळी त्याचा उल्लेख असणार आहे. मग काळ, मग हा काळ आहे जो वेळेचा पालक आहे. या काळावरच बऱ्याच गोष्टी आहेत हो. जसं आपण त्या महाभारतामध्ये बी आर चोप्रांच्या बघितलेलं, मैं काल हूं, असं सांगितलं जातं बरं का.
आणि मग सुरुवात होते, तो काळच सगळी माहिती पुढे जात असते. तो काळ सांगत असतो, मग तो हा काळच आपल्याला पुढे जाऊन बघा बऱ्याच अध्यायांमध्ये आपल्याला सांगणार आहे. आणि मग कर्म, जे मनुष्य कर्म करतोय, आपले विधी करतोय, गतविधी करतोय, कार्य करतोय, मग हे कर्म बदलतंय बरं का. न बदलणारं काय आहे, तर ईश्वर, प्रकृती, जीव आणि काळ हे बदलणार नाही. काळ पुढे चाललाय, पण बदलण्याचं काय, तर कर्म बदलतायत. मनुष्य कर्म, मनुष्याचं आधीचं कर्म, आत्ताचं कर्म, हे सगळे कर्म बदलतायत आणि म्हणूनच त्याला कुठेतरी वेगळेपणा दाखवलेला आहे. मग हे परत-परत काही-काही स्लाईड आहे. मग जसं जसं अर्जुनाजवळ आलेत हो भगवंत. भगवंतांनी प्रत्यक्ष जन्म घेतले, प्रकट झालेत आणि भगवंतांनी या कलियुगामध्ये येण्याच्या आधी द्वापार युगामध्ये अर्जुनाला या भगवद्गीतेचा उपदेश केलेला आहे. पण असे भगवंत आपल्याला खूप कठीण आहे हो या कलियुगामध्ये. मग भगवंत आपल्याला प्रश्न पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला प्रत्यक्ष देव तर काही अवतरू शकत नाहीये. आणि आले तरी आपली इंद्रिय इतकी सदोष आहेत हो. आपण त्या भगवंतांना सुद्धा बाजूला आले तर जाणू शकणार नाही. अशी आपण इतकी पात्रता आहे. आपण खूप अजून आपण आता आम्ही सुद्धा शिकतोय. आपण सगळे एका पहिल्या टप्प्यावर होतो. त्या भक्तीच्या खूप 9 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढल्यानंतर त्या शुद्ध भक्तीमध्ये जातो. मग म्हणूनच अशा या भगवंतांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बघा या भगवद्गीतेला दिलेलं आहे. आणि म्हणून ही भगवद्गीता कुठेतरी आपल्या जीवनाचं पुस्तक म्हणून दाखवलं जातं. जसं आपल्याला एखादी आपण घरामध्ये कार घेतली विकत, आपण एखादी कुठली मग ही मुलांनी छोटी कार घेतली, मग त्या छोट्या कारला चालवण्यासाठी, "अरे, तू हे जरा लावून बघ, ते लावून बघ, इथे हात घाल," असं नाही करत. कारण त्याच्याबरोबर एक कुठेतरी त्याचं पुस्तिका असते. ज्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली असते, की तुम्ही इथे सेल घाला, इथे तुम्ही ह्या गोष्टीचा इथे स्क्रू लावा, इथे हा असं हे सगळं माहिती पुस्तक असतं. त्याच प्रकारे या जीवनाची पुस्तिका. मग हे जीवन या भौतिक जगामध्ये जगतोय, त्या जीवन जगण्याला जर कुठेतरी मार्गदर्शन तत्व हवी असतील, तर निश्चितच भगवद्गीता वाचावी आणि त्याचं अध्ययन निश्चितच फायदेशीर आहे. आणि म्हणूनच मग प्रत्येक हे आपण पुन्हा त्याच काही-काही गोष्टी आल्याच त्याच्यामध्ये. आणि मग आता आपण सुरू करतोय ते प्रत्यक्ष भगवद्गीतेच्या अध्यायाला, ज्याचं कुठेतरी मी थोडंसं बॅकग्राऊंड देते, की ज्याचं महाभारतासारखं काव्य. मग हे महाभारत काय आहे? जे आपण जाणलं, की महाभारत एक कौरव आणि पांडवांमध्ये झालं. की मग ज्याचं युद्ध, की ज्याची युद्धची ठिणगी पडली आणि कुरुक्षेत्रावरती कुठेतरी हे युद्ध होणार होतं. की जे दुर्योधन, दुःशासन हे धृतराष्ट्राची मुलं आणि हे पंडूचे 5 पांडव यांच्यामध्ये हे युद्ध होणार होतं. कारण काय होतं? कारण कौरवांनी असं एकही कारण सोडलेलं नव्हतं, की ज्याच्यामध्ये पांडवांनी दुःख सहन करू नये. अज्ञातवास म्हणू नका, त्यांना होणारा वनवास, अज्ञातवास, नंतर होणाऱ्या अवहेलना, त्यांना कष्ट दिले, त्यांचं घर जाळायचं आणि कुठल्याही प्रकारचं अशी गोष्ट सोडली नाही, की त्यांना त्रास होणार नाही. आणि मग मनामध्ये सगळ्यात कपटी आणि द्वेषी भावना आपल्या बंधूंविषयी, की ज्या धृतराष्ट्राने आपल्या भावाच्या पुत्रांना सांभाळायला पाहिजे होतं, त्या धृतराष्ट्राने सुद्धा त्यांना तितक्या भावनेने त्यांच्या बरोबरच वाटले सगळेजण. कारण कुठेतरी भीष्म पितामह जे तुम्हाला माहिती असतील. मग कुठेतरी ही गोष्ट कशी, की ज्या भीष्म पितामहांनी भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे त्यांनी स्वतः लग्न केलं नव्हतं. मग कशा प्रकारे धृतराष्ट्र आणि पंडूंची ही मुलं पुढे जाऊन वारसा चालवणार होती. मग पंडूचं कशाप्रकारे निधन झालं. कारण धृतराष्ट्र आणि पंडू त्याला शाप होता आणि म्हणून पंडूचं कुठेतरी मी खूप याच्यावर वेळ नाही घालवणार. तुम्हाला सगळ्यांना महाभारताची निश्चितच कल्पना असेल आणि या पंडूचं कुठेतरी मांद्री राणी बरोबर निधन झालं आणि मग त्याच्यानंतर पण पांडवांचा जन्म कशा प्रकारे झाला. कुंती मातेचं 1 मिनिट मी तुम्हाला याच्याविषयीचं जर हवी असेल तर अजून आपण स्लाईड देऊ शकू. पण ठीक आहे. याच्या मी खूप खोलात नाही त्यामुळे त्या स्लाईड बनवलेल्या नाहीये. मग कशा प्रकारे पांडवांचा जन्म झाला. कुंती माता, माद्री माता जिचे नकुल सहदेव कुंतीपासून जसे भीम, अर्जुन आणि युधिष्ठिर हे मोठे आणि ह्या 5 पांडवांबरोबर इकडे धृतराष्ट्र आणि गांधारी यांना 100 कौरव पुत्र होते आणि मग कशा प्रकारे यांची सगळेजण एकत्र वाढले. पंडू राजाचं निधन झाल्यानंतर भीष्म पितामहांच्या आज्ञेने सगळे पांडव सुद्धा एकत्र आले आणि म्हणूनच एकत्र सगळेजण नांदत होते आणि ते नांदताना सुद्धा कुठेतरी त्यांना दुजाभाव दिला जायचा.
पांडवांना कुठेतरी कमी लेखलं जायचं आणि त्या प्रकारे त्यांना तशीच वागणूक दिली जायची आणि पुढे जाऊन त्याच गोष्टीचा कुठेतरी खूप इतका अतिरेक झाला होता की त्यांना शिक्षण दिलं गेलं की ज्या द्रोणाचार्यांकडून कौरवांना दिलं त्यांनाच त्यांच्याकडूनच पांडवांना सुद्धा प्रशिक्षण दिलं गेलं. मग त्या प्रकारे ते तरबेज झाले कशा प्रकारे पांडवांबरोबर चुकीच्या गोष्टी आणि त्यांना अनेक दुःखांना सामोरं जाऊन सुद्धा कुठेतरी ते स्वतःच्या निष्ठेने आणि कुठल्याही मनामध्ये चुकीच्या भावना न ठेवता कौरवांबरोबर राहत होते आणि त्यांना कशा प्रकारे इंद्रप्रस्थामध्ये मग तेव्हा तिथे काही यज्ञ केले गेले परंतु त्याच्यामध्ये सुद्धाच काही त्यांना ते जाळलं गेलं आणि तिथे काय म्हणतात ना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दारुगोळे ठेवून त्यांच्या घराला सुद्धा जाळलं गेलं. असं एक ना अनेक अशा अनेक दुःखांना कौरवांनी पांडवांना सामोरं जायला लागलं आणि मग शेवटी सगळ्याचा पराकोप इतका झाला की भर राज्यसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं. जेव्हा भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांसारखी सुद्धा महान योद्धे गप्प होते आणि कुठेतरी स्वतःच्या प्रतिज्ञेमध्ये ते होते परंतु तेव्हा कुठेतरी त्या ठिणगीला अजून प्रखरता आली आणि जिथे पांडवांचं सगळं की त्यांना राज्य सुद्धा सोडलं नाही आणि जिथे प्रत्यक्ष द्रौपदीचं वस्त्रहरण भर सभेमध्ये जिचा अपमान केला गेला तिथे सगळ्याची पराकोटीच होती ती गोष्ट आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीतनं त्याच्यातनंही जेव्हा भगवंत प्रत्यक्ष सुद्धा मध्यस्थी करायला गेले होते दुर्योधनाकडे की हे युद्ध थांबवा म्हणून ते शांतीदूत म्हणून गेले होते पण विनाश काले विपरीत बुद्धी हो त्या दुर्योधनाला मनामध्ये सगळा द्वेष भावना तामसी भावना आणि स्वतःच्या बंधूंविषयी असण्याचं वाईट सगळं भावना होत्या अशा विनाशकाले विपरीत बुद्धी असलेल्या माणसाला समजावून काहीच उपयोग नव्हता आणि म्हणूनच तो जेव्हा सांगतात भगवंतांना की एका सुईच्या टोका एवढं सुद्धा आम्ही राज्य पांडवांना देणार नाही त्यांना सांगा युद्ध करा अशा या माणसापुढे मग ते युद्ध होणं हे काय म्हणतो ना आपण त्याला काही पर्याय नव्हता आणि म्हणूनच कौरव पांडवांमध्ये या युद्धाला सुरुवात झाली कुरुक्षेत्रावर शंख फुंकले गेले आणि म्हणूनच या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की शंख फुंकले गेले मग कुठेतरी अर्जुन भगवंतांनी शंख फुंकलेला आहे अर्जुनाने शंख फुंकलेले आहेत आणि या युद्धाला कुठेतरी सुरुवात होणार होती मग या युद्धाची सुरुवात होणार होती भगवद्गीतेचं पहिले श्रोते हे अर्जुन आहेत परंतु सर्वांच्या फायद्यासाठी जसं मी म्हटलं ही भगवंतांची योजना आहे मग आता पुढे काय होत आहे युद्ध तर सुरुवात झालेली आहे कुठेतरी शंख फुंकले गेलेले आहेत आणि मग हे शंख फुंकून आपण म्हणतो ना की एखाद्या ऑस्पिशियस एखाद्या शुभ गोष्टीची सुरुवात होण्यासाठी जे शंख फुंकले जातात त्या प्रकारे ते शंख फुंकले गेले आणि म्हणूनच हे सगळं होताना आता आपण हे पुन्हा काही गोष्टींवर आलेलो आहोत या स्लाइड काही जरा रिपीट झालेल्या आहेत पण आपण आता पुढे जातोय आपण प्रत्यक्ष हे बघितलेलं आहे मग आपण हे जे म्हणतो आहोत की या कुरुक्षेत्रावरती कशी लढाई केली गेली आणि भगवंत कशा प्रकारे अर्जुनाला उपदेश देणार आहेत कारण की काय होतं मग या उपदेशाला कुठेतरी कशी सुरुवात झाली अर्जुन हा तयार होता युद्धासाठी तयार होता भीमाने आपलं पौंड्र शंख फुंकला या सगळ्याचं वर्णन तुम्हाला त्या पहिल्या अध्यायामध्ये येणार आहे की अर्जुनाने शंख फुंकला भगवंतांनी शंख फुंकला तिकडे भीष्म पितामहांनी आपला शंख फुंकला द्रोणाचार्यांनी शंख फुंकला आणि या सगळ्या युद्धाला कुठेतरी सुरुवात होणार होती आता तुम्ही म्हणाल या सगळ्या स्लाइड्स आहेत त्याचं मी तुम्हाला गुरु परंपरेचं आधीच सांगितलं महत्व जी गुरु परंपरेतनं आली आहे कुठेही साखळी तुटलेली नाहीये म्हणून या भगवद्गीतेचं महत्व आहे हे जाणा आणि मग कशा प्रकारे त्या आंब्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं आणि याची गूढता कशा प्रकारे जाणून घ्या 700 श्लोकांबद्दल आपण बोललेलो आहोत आणि मग हा अर्जुनाचा गोंधळच झाला नसता तर भगवद्गीता सांगितलीच गेली नसती आणि अर्जुनाला प्रश्न पडले नसते तर भगवद्गीतेचा उपदेशच झाला नसता आणि म्हणूनच ही भगवद्गीता कशा प्रकारे अर्जुनाला सांगितली गेली तर ही कुठेतरी कृष्णाला अर्जुनाने असं घेऊन गेले नाही हो कृष्ण आणि अर्जुन एका कॉन्फरन्स रूम मध्ये बसले की चला मी तुला आता ज्ञान देतोय नाही प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरती या भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली आहे मग या कुरुक्षेत्रावर अर्जुनाने त्यांना जेव्हा सांगितलं की सेन योरू भयोर मध्ये तू माझा रथ या सैन्याच्या मध्ये घेऊन चल
अर्जुनाने कृष्णाला विनंती केली. कृष्ण भगवंत अर्जुनाचं सारथ्य करत होते. जेव्हा याच गोष्टीच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं सांगेन, की कशा प्रकारे मग विनाशकाले विपरीत बुद्धी होती, की ज्यांना पर्याय सुद्धा दिले गेले होते. ज्या भगवंत आपल्या दालनामध्ये विश्रांती घेत होते हो. आणि दालनामध्ये विश्रांती घेत असताना अर्जुन आला तिथे पहिल्यांदी आणि अर्जुन येऊन भगवंत झोपलेत म्हटल्यावर तो त्यांच्या पायाशी बसला आणि त्यांचे पाय चेपत होता. नंतर थोड्या वेळाने दुर्योधन तिथे आला. दुर्योधन म्हणाला, "अरे, हा अर्जुन इथे काय असा बसलाय?" तो जाऊन त्यांच्या डोक्याशी बसला. आता याचंच मला उत्तर द्या. थोड्या वेळाने भगवंतांना जाग येते आणि ते उठून बघतात, तर भगवंत सुरुवातीला कुठे बघतील हो? धर्म म्हणजे सगळं मी सांगणार आहे. सगळ्याची उत्तरं मी देणार आहे. नाही, हे पुस्तक नाही. कोणी त्याचा अपमान नाही करत आहे. काळजी करू नका. हे एक महान ग्रंथ आहे हे आधीच सांगितलंय आपण. ही पुस्तिका आहे. हे जीवनाचं पुस्तिका आहे. कुठेतरी ज्ञान घेण्याचं माध्यम आहे. या ग्रंथाला कुठेही त्याला अपभ्रंश झालेला नाहीये. कोणीही चुकीच्या त्या स्लाइडमध्ये त्याला उपमा तशी दिलेली आहे. कोणीही गैरसमज करू नका. अर्जुनाकडे अगदी बरोबर, पायाकडे बरोबर स्वरामाताजी, अगदी बरोबर. आणि म्हणूनच भगवंतांचं लक्ष जातं ते पहिल्यांदा पायाकडे, जिथे अर्जुन पाय चेपत असतात आणि मग ते अर्जुनाला विचारतात जेव्हा या युद्धाची सुरुवात झाली आहे, की तुला मी हे पहिलं ऑप्शन भगवंत अर्जुनाला देतात आणि विचारतात, की "मग तुला कोण हवंय? माझ्याकडे एवढं सैन्य आहे आणि मी स्वतः आहे." तर अर्जुन ते पांडवात हो. तर त्यांच्याकडे प्रत्यक्ष ते म्हणतात, "भगवंत मला दुसरं काही नको, तुम्ही प्रत्यक्ष आमच्या बरोबर असा." आणि मग तो दुर्योधन वेड्यात काढतो, की हो अर्जुनाला, "अहो हा काय असा अर्जुन मूर्ख आहे, की भगवंतांना मागतो, की ज्यांच्याकडे एवढं सैन्य युद्धामध्ये काय उपयोग होणार आहे बाकी सगळ्याचा? भगवंत काय एकटे युद्ध करणार आहेत?" पण कुठे हो तेवढी बुद्धीच नाही ना. तेवढ्या बुद्धीचं त्यांचं हेच नाही, क्षमताच नाहीये. आणि म्हणूनच त्या दुर्योधनाने त्यांचं सगळं सैन्य मागितलं. पण जिथे प्रत्यक्ष भगवंत आहे, तिथे कशाची हो तिथे कशाची हो त्रुटी हे तो जाणण्याइतकं त्याचं ज्ञानच नव्हतं. त्याला काय करणार? आणि अशा या भगवंतांनी अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे. आणि म्हणूनच कुठेतरी पुढे जाऊन आपण ते बघतोय, की म्हणून भगवंत तो रथ अर्जुनाचा मध्ये घेऊन गेले. आणि अशा प्रकारे की ते भगवंत आहेत. मग त्यांनी अशा प्रकारे त्या रथाला उभं केलं, की त्या रथातून जिथून भीष्म दिसताय, जिथून द्रोणाचार्य दिसतायत अर्जुनाला, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी उभं केलं. आणि मग त्या अर्जुनाचे कशा प्रकारे तुम्हाला दिसतंय, म्हणून या पहिल्या अध्यायामध्ये आपण जाणणार आहोत, की या 3 व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे आपण या अध्यायाचं सार आहे. की मग हे तुम्हाला दिसतायत डाव्या बाजूला हे आहे धृतराष्ट्र. मग याच्यामध्ये तुम्हाला धृतराष्ट्र कसे आलेत आणि मग हे आहेत अर्जुन आणि आहेत दुर्योधन. मग हे धृतराष्ट्र तर जन्मांध आहेत हो. मग या धृतराष्ट्रांना कुठेतरी दिव्य शक्ती दिली जाणार होती व्यासांकडून हे युद्ध बघण्यासाठी. परंतु धृतराष्ट्रांनी विनंती केली, की मलाही, कारण प्रत्यक्ष धृतराष्ट्र हे जन्मांध होते. त्यांनी आपल्या मुलाला कुणालाच बघितलेलं नव्हतं. मग ते कसे ओळखणार? म्हणून ते सांगतात व्यास मुनींना, की तुम्ही माझ्या सचिवाला ही दिव्य दृष्टी द्या. आणि म्हणूनच संजयाला ती दिव्य दृष्टी मिळालेली आहे. आणि संजय कुठेतरी प्रत्येक गोष्टीचं वर्णन धृतराष्ट्रांना करतायत. जे कुरुक्षेत्रावर घडलेल्या प्रत्येक क्षणाचं वर्णन भगवंत संजय धृतराष्ट्रांना सांगतायत. आणि या धृतराष्ट्रांच्या मनातल्या कपटी भावना आपल्याला निश्चितच कळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला पहिला श्लोक बघायचा आहे, तो कुठला आहे ते जाणून घ्या. की धृतराष्ट्र उवाच, म्हणूनच या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे हा धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. फक्त एकच श्लोक हा धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. आणि बाकी तुम्ही बघाल तर कशा प्रकारे, तर 574 श्लोक हे भगवंतांनी म्हटलेले आहेत. 84 श्लोक हे अर्जुनाने म्हटलेले आहेत. संजयाच्या तोंडीत 41 श्लोक आहेत आणि एकमेव श्लोक पहिला हा धृतराष्ट्रांच्या तोंडी आहे. आणि तो श्लोक कुठला आहे? आणि म्हणून ही जी गोष्ट एक आहे ना, की मी तुम्हाला जे सांगितलं, की ज्या प्रकारे तुमच्या मनामध्ये श्रद्धा, मग ही सुंदर अशी चिमणीची गोष्ट आहे, की तुम्ही हे भगवद्गीतेचं अध्ययन करायला आलेले आहात, तिथे कुठेतरी मनामध्ये श्रद्धा आहे म्हणून आलेले आहात.
मग ती श्रद्धा किती महत्वाची आहे की एक चिमणी एका समुद्राला सुद्धा रिकाम करण्याचं बळ येतं तिच्यामध्ये, की तिची अंडी ती जेव्हा एका पुराणातली ही गोष्ट आहे. मी थोडस तुम्हाला तुम्हाला सांगितलंय 12:30 पर्यंत, पण या काही काही गोष्टींच्या उपमा मी मुद्दाम देते आणि ते निश्चित तुम्हाला मागे पुढे घेऊन जाते की तुम्हाला त्याचं महत्व पटावं. आणि मग ही चिमणी या ह्या भागवतातली ही सुंदर पुराणातली कथा आहे की ही चिमणी ही ना समुद्र किनारी अंडी देते आणि मग ती समुद्र किनारी अंडी दिल्यानंतर त्या अंड्यांचं संरक्षण तर केलं पाहिजे. परंतु मला सांगा, समुद्र किनारी लाटा आल्यानंतर निश्चितच ती अंडी वाहून जाणार हो. पण ती अंडी वाहून जातात आणि दुसऱ्या दिवशी पण ती चिमणी इतकी चिडते आणि तिच्यातला विश्वास इतका, तिची भगवंतांवर इतकी श्रद्धा की ती म्हणते, समुद्रा माझी अंडी परत कर, नाहीतर मी तुला रिकाम करीन. अशा त्या भक्ती त्या चिमणीमध्ये 100 हत्तीचं बळ येतो आणि ती चिमणी लागते की समुद्र रिकामा करायला. अशा या निष्ठावान चिमणीला भगवंतांचं हे वाहन गरुड महाराज प्रत्यक्ष बघतात आणि तिची ती श्रद्धा बघून तिच्यावर प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की खरंच समुद्रा, हिची अंडी परत दे, नाही तर मी तर तुला निश्चितच रिकाम करीन. ज्याचं निश्चितच जे ज्यांना शक्य असतं अशा या दृढ विश्वासाला जाणं, की त्या भगवंतांवर इतका दृढ विश्वास त्या एवढूशा चिमणीचा, जसं खारुताईचा कसा भगवंतांवर विश्वास आणि एवढेसे दगड रामचंद्रांच्या युगामध्ये ती नेऊन ठेवत होती. मग जेव्हा सेतूचं बांधणं चाललेलं त्रेतायुगामध्ये, प्रभू रामचंद्रांच्या युगामध्ये जेव्हा सेतू बांधला जात होता, तेव्हा सुद्धा खारुताईने छोटे छोटे दगड घेऊन गेली होती. कारण कुठेतरी भगवंतांची सेवा करायची होती. भगवंतांची श्रद्धा मनामध्ये, त्यांच्याविषयीची दृढ श्रद्धा मनामध्ये होती आणि याच दृढ श्रद्धेने आपल्याला पुढे जायचंय. म्हणून या भगवद्गीतेला कुठलंही पुस्तक नाही, तर हा महान ग्रंथ आहे आणि त्याचं अध्ययन आपण करायला बसलेलो आहोत. मग या 3 प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण पुढे जातोय. धृतराष्ट्र पहिल्या श्लोकामध्ये म्हणतायत, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धांची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता जाणून घ्या, हे थोडंसं महत्वाचं आहे आणि तुम्हाला जाणून फक्त एवढंच घ्यायचंय की कशा प्रकारे या गोष्टीला ठिणगी पडली आणि कशा प्रकारे धृतराष्ट्राच्या मनात पण किती कपटी भावना होती की ज्यांनी आपल्या भावाच्या मुलांचा इतका द्वेष केला. आणि म्हणूनच ज्या कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्र या दुधाची उपमा दिली आहे की आपण ओतू घालवतो, कुठेतरी या सुस्थळी, कुठेतरी या शुभस्थळी धृतराष्ट्र काय म्हणतोय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता, सगळेजण जमलेले आहेत, पण मामका पांडवाश्चैव. बघा, माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र, इथेच त्यांनी वेगळं केलं हो. लिंबू पिळतो ना दुधामध्ये, तसं त्या बाळ्याला दुधामध्ये वेगळे झाले ते, की त्या दुधाला पाडतो ना वेगळ्या प्रकारे, तशा प्रकारे केलं गेलं. आणि मग एक सेकंड ना, माझी बॅटरी. कनेक्शन गेलं. आज जरा पहिला दिवस आहे, काही काही गोष्टी थोड्याशा टीदिंग प्रॉब्लेम्स असतील, पण ठीक आहे, आपण करूया. तर असे हे मामका पांडवाश्चैव, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र, अशा प्रकारे त्यांनी दोघांमध्ये कसा फरक केलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी मिठाचा खडा दुधात घालतो त्याप्रमाणे वेगळं केलं त्यांनी. किंवा पूर्वत, आता ज्या दुधापासून पनीरचे बनवलं गेलं किंवा जे रसगुल्ले इथे ठेवलेले आहेत, मग अशा प्रकारे काय होणार आहे हो,
त्या गोष्टीला खाणच राहणार ना. कुरुक्षेत्रावर ते गेलेले आहेत म्हणजे युद्धच होणार आहे. मग कुठेतरी त्याच्या मनामध्ये शंका त्याला, की मग ते युद्ध करणार की नाही? कारण धर्मक्षेत्रासारखी जागा आहे आणि पांडव जिथे धृतराष्ट्र, जिथे युधिष्ठिरांसारखा धर्मराज आहे. मग कुठेतरी यांची मनं बदलली नाही ना. कुठेतरी यांनी कौरवांना पण कन्व्हिन्स केलं नाही. कुठेतरी यांनी कौरवांना पण मनं पालट केली नाही. कारण धर्मक्षेत्रासारखं ठिकाण आहे, कुरुक्षेत्रासारखं, की जे धार्मिक पवित्र स्थान आहे. मग जिथे प्रत्यक्ष भगवंत पण हजर आहेत. मग असं तर झालं नाही की युद्ध होणार नाही, अशी कुठेतरी मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते. अशा या धृतराष्ट्राच्या मनामध्ये आपण बघतो, म्हणून अशा भावना आपल्याला दिसतात बघा. तो संजयाला म्हणून विचारतोय की मग काय करतायत ते? ते युद्धच करणार हो तिथे जाऊन. पण मग युद्ध होतंय की नाही अशी कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. कारण कुठेतरी स्वतःच्या मुलांना राज्य मिळावं आणि हे युद्ध झालंच पाहिजे, हे कुठेतरी मनामध्ये अगदी निश्चित होतं आणि म्हणूनच कुठेतरी ते त्या भावनेने. आणि मग ही भावना कोणाची झाली आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हे आचार्य, पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग संजय म्हणाला बघ राजांना, की पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या. मग ज्या पांडवांनी द्रोणाचार्यांकडूनच शिक्षण घेतलेलं आहे आणि मग त्या त्या पांडवांची ती सगळी जी रणनीती बघितली आणि ते सगळं बघितल्यावर बघा कसा भयभीत झालेला आहे. कारण कुठेतरी अधर्म आहे मनामध्ये, कुठेतरी द्वेषी भावना, कपटी भावना आहे. मग कुठेतरी मनामध्ये एक कुठल्या प्रकारची भीती आहे. बघा चेहऱ्यावर दिसतंय आणि म्हणून असा हा दुर्योधन संजय जेव्हा धृतराष्ट्रांना सांगतो, की मग तो द्रोणाचार्यांना विचारायला गेला दुर्योधन, की हे आचार्य द्रोणाचार्यांना विचारतोय, की पांडुपुत्रांचं एवढं विशाल सैन्य आणि त्यांचा द्रुपद. मग द्रुपद कोण आहे? द्रौपदीचा भाऊ जो दृष्टद्युम्न, जो राजा द्रुपदाचा मुलगा. आणि त्या द्रुपद पुत्राने किती सुंदर रचना केलेली आहे. मग कमी सैन्य असून सुद्धा कशा प्रकारे ते तयार आहेत युद्धासाठी, हे सगळं बघून भयभीत झालेला दुर्योधन कुठेतरी द्रोणाचार्यांना म्हणतोय. आणि मग हा सगळा शंखनाद बघा. सघोषोधार्त राष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलोभ्यनुनादयन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हरे कृष्ण. बघा, की मग जसं मी म्हटलं, की शंखनाद वाढत गेला, पण त्या शंखनादाने काय झालं, खरं म्हणजे इतकं ऑस्पिशियस, इतकं शुभ वाटणं. परंतु काय झालं, त्यांनी धृतराष्ट्र पुत्रांची हृदय कुठेतरी विदीर्ण झाली. कुठेतरी मनामध्ये भीती होती, आपण जिंकणार का काय होणार? कारण मनात अधर्म आहे, मनामध्ये वाईट पाप आहे आणि म्हणूनच त्या अधर्मी वृत्तीला नेहमी भयच वाटणार. अशा प्रकारे त्यांची हृदय विदीर्ण झालेली होती आणि म्हणून धर्म कोणाच्या बाजूनी होता? भगवंत कुणाच्या बाजूनी होते? तर पांडवांच्या बाजूनी, ज्यांचं विजय हा निश्चित होता, जो आपल्याला पहिल्या अध्यायातच कळतो. की मग या धर्माचा विजय होण्याची कारणं काय? हे कुठेतरी क्विजसाठी तुम्हाला विचारलं जाईल. मग पहिल्याच अध्यायामध्ये आपल्याला जाणलं जातंय, की ज्या अर्जुनाबरोबर प्रत्यक्ष भगवंत होते, ज्यांच्याबरोबर प्रत्यक्ष धर्म, ज्यांच्याबरोबर प्रत्यक्ष सारथ्य करणारे भगवंत ऋषिकेश होते, तिथे कुठे पराजय होणार आहे हो? तिथे निश्चितच विजय होणार आहे. आणि मग या विजयाची कारणं काय आहेत ती जाणून घ्या. पहिलं कारण आहे धर्मक्षेत्र, जे पवित्र क्षेत्र आहे. दिव्य रथ जो सूर्याकडून अर्जुनाला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर कपिध्वज. या कपिध्वज म्हणजे या ध्वजावरती रथाच्या कुठेतरी हनुमानाचं चिन्ह आहे, की ज्या त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांची ज्यांनी सेवा केली, त्या हनुमंताचं हे प्रतीक आहे, जे आता सुद्धा अर्जुनाबरोबर आहे कपिध्वजावर. आणि म्हणून हा कपिध्वज आहे. शंखनाद, जो जो शुभनाद केला जातो, ते शंखनाद केला गेलाय. गांडीव धनुष्य, जे पशुपशास्त्र जे मिळालेलं आहे अर्जुनाला. त्याच्यानंतर त्यक्त जीविता. त्यक्त जीविता म्हणजे इतके सगळे राजे, इतके सगळे जण भगवंतांच्या बरोबर, इतके सगळे जण अर्जुनाबरोबर युद्ध करायला आलेले आहेत आणि आपला जीव सुद्धा गहाण ठेवलाय, की त्यक्त जीविता, की
या धर्माच्या विजयासाठी ज्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केलेली नाही, असे हे त्यक्त जीविता. मग तो दिवस कुठला होता ज्या दिवशी युद्ध सुरू झालं? मोक्षदा एकादशी. म्हणून एकादशीचं खूप महत्व आहे, जे पुढे जाऊन तुम्हाला मी आता अजून आपण पुढच्या टप्प्यावर खूप बोलणार आहोत. आज मी फक्त हा पहिला अध्याय संपवण्याच्या आता मागे आहे. भाग्य लक्ष्मी, जी भगवंतांची पत्नी, प्रत्यक्ष जिथे भगवंत आहे तिथे लक्ष्मी असणारच. आणि जे प्रत्यक्ष ऋषिकेश, जे सगळ्या इंद्रियांचे नियंत्रक आहे, सगळ्या इंद्रियांचे निर्माता आहेत, असे हे ऋषिकेश प्रत्यक्ष भगवंत बरोबर आहेत. आपण संपवणार म्हणजे घाई कुठली नाहीये. या अध्यायामध्ये हेच उद्दिष्ट आहे की 3 लोकांच्या प्रतिक्रिया आणि कशा प्रकारे आता आपण जाणलं की धृतराष्ट्राची प्रतिक्रिया काय आहे, दुर्योधनाला काय वाटतंय, तसं अर्जुनाला काय वाटतंय हे आपल्याला आता जाणायचंय. आणि म्हणून या विजयाची कारणं लक्षात घ्या आणि पुढे जाऊन आपल्याला जाणायचंय की या अर्जुनाला काय झालंय आणि अर्जुनाच्या मनामध्ये कुठल्या भावना. बघा, अर्जुन पुढे गेला आणि मध्ये त्यांनी जेव्हा रथ मध्ये आणायला सांगितला भगवंतांना, तेव्हा तो असमंजस झालेला आहे. डोळ्यामध्ये बघा तुम्ही त्याच्या अश्रू आहेत. आणि म्हणून हा अर्जुन कुठेतरी असमंजस होऊन त्यांनी आपली शस्त्र ठेवून दिलेली आहेत की भगवंता मी हे युद्ध करू शकत नाही. मग अर्जुनाच्या मनातल्या भावना काय आहेत, ही 5 कारणं निश्चितपणे जाणून घ्या, ज्याची उत्तर भगवंत उद्यापासून देणार आहे. मग त्या अर्जुनाला काय वाटलं म्हणून त्याने शस्त्र खाली ठेवली आहे? त्याच्या मनामध्ये करुणा होती. आपल्याच भावांविरुद्ध आपण कसं लढायचं, याच्या मनामध्ये ही दया, करुणा होती. त्याला आनंद वाटत नव्हता हे सगळं करण्यामध्ये. हे युद्ध करण्यामध्ये त्याला बिलकुल रस नव्हता, बिलकुल आनंद नव्हता. त्याला ती भावना म्हणजे पापी भावना, आपण आपल्या गुरूंविरुद्ध लढतोय, आपण आपल्या आजोबांविरुद्ध लढतोय, आपण त्यांना मारलं, ठार मारलं तर माझ्याकडून घोर पाप होणार आहे. ही कुठेतरी भावना मनामध्ये. आणि मग हे सगळे जण माझ्यासाठी युद्ध करतायत, राजे, सगळे वेगवेगळ्या देशातले राजे, हे सगळे कुठेतरी जर हे ठार मारले गेले तर त्यांच्या वंश परंपरा कुठेतरी खंडित होत आहेत. या वंश परंपरेला मी कुठेतरी धोका निर्माण करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी अर्जुन फक्त असमंजसच झाला आहे. त्याचं मन आता त्याच्या ताब्यात नाही आणि कुठेतरी त्याला फक्त वाटतं आहे की त्यांनी आता शस्त्र ठेवून दिलेली आहेत आणि त्याला आता युद्ध करायचं नाहीये. हे योग्य आहे का अयोग्य आहे हे तो जाणू शकत नाहीये. आणि म्हणूनच हा शिष्य आता या गुरुला शरण गेलेला आहे, भगवंतांना शरण गेलेला आहे की मी हे युद्ध करू शकत नाही. आणि हा असा प्रकारे पहिला अध्याय आपण बघितलाय की ज्याच्यामध्ये आपण बघितलंय भगवद्गीता काय आहे, इथे हा पहिला अध्याय आज संपतो आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की म्हणून आज हे 2 एकत्र घेतले गेले. याचं कारण एकच की कुठेतरी उद्घाटन दिवस म्हणजे तुम्हाला ती माहिती देणंही कुठेतरी आवश्यक होतं. कारण ओळख करून देणं आणि या अध्यायाची, पहिल्या अध्यायाची कुठेतरी ओळख. मी निश्चितपणे उद्याही याच्यावर बोलणार आहे. पण दुसरा अध्याय तितकाच मोठा आहे. प्रत्येकाने 10:50 वाजताच या. मी 11ला शार्प चालू करेन आणि पहिल्या अध्यायाविषयी पण निश्चितच बोलणार आहे. हे सगळे अध्याय म्हणजे गुंफलेले आहेत हो माळेसारखे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी रोज उजळणी असणार आहे. आणि म्हणून या पहिल्या अध्यायामध्ये आपण आज जाणलेलं आहे की कशा प्रकारे गीतेचे 5 विषय काय आहे, जे आपण इथे आता म्हटलं की काय काय आपण पहिल्या अध्यायामध्ये जाणलं. तर उजळणीसाठी मी सांगते तुम्हाला की कशा प्रकारे आपण जाणलं की गीतेचे 5 विषय कुठले आहेत. हे जीवनाचं पुस्तक, ह्या पुस्तक गोष्टींनी कुठल्याही काय म्हणतात गैरसमज करू नका. हे एक स्लाइडमध्ये हे एक उपमा दिलेली आहे आणि कुठेतरी हा अध्यायाचा ग्रंथ आणि या मार्फत हा उपदेश तुमच्यापर्यंत की जीवनाचं या भौतिक जगामध्ये सगळ्या संघर्षाला तोड देण्यासाठी कुठेतरी मार्गदर्शक असा ग्रंथ आहे हा. आणि या गीतेचे 5 विषय आपण जाणले, जे मी तुम्हाला म्हटलं ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म, असे 5 विषय की जे प्रत्येक अध्यायामध्ये ज्याचा उल्लेख असणार आहे, असे हे गीतेचे 5 विषय आहेत. मग अर्जुनाच्या विलापाची कारणं आपण बघितली की अर्जुना असमंजस का झालेला आहे, कारण कुठेतरी त्याला मनामध्ये करुणा आहे, दया आहे, आपल्या बंधूंविषयी, आपल्या आप्तांविषयी, आपल्या नातेवाईकांविषयी त्याला खूप दया आहे. म्हणून तो त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही. त्याच्या मनामध्ये असं वाटतंय त्याला की त्याला आपण पाप करतोय असं कुठेतरी वाटतंय. त्याच प्रकारे त्याला आनंद वाटत नाहीये.
त्याच्या मनामध्ये कुठेतरी पारिवारिक परंपरेला आपण धोका निर्माण करण्याचं वाटतंय आणि त्याचबरोबर तो अतिशय असमंजस झालाय. परंतु त्याच अध्यायामध्ये आपण बघितलं की जिथे अधर्म आहे त्याच्या समोर हा धर्म उभा आहे आणि ज्यांच्या बरोबर प्रत्यक्ष भगवंत आहे ते निश्चितच विजयी होणार आहेत. आणि म्हणून या विजयाची कारणं पण प्रत्येक पहिल्याच अध्यायामध्ये स्पष्ट केली गेलेली आहेत. भगवंतांनी जो उपदेश दिलाय त्या पहिल्या अध्यायामध्ये या कारणांचा सुद्धा कुठेतरी उल्लेख केला गेलेला आहे. आणि म्हणून ती 9 कारणं जी मी सांगितली, ती 9 कारणं म्हणजे धर्मक्षेत्र, जे पवित्र क्षेत्र आहे, धर्मक्षेत्र, त्याच्यानंतर दिव्य रथ, त्याच्यानंतर कपिध्वज ज्याच्यावर हनुमंताचं चिन्ह आहे, त्यक्त जीविता, जी सगळे त्याच्यासाठी जीव द्यायला तयार असतात, गांडीव, धनुष्य, शंखनाद, की ज्याच्यामध्ये ज्याच्या शुभ अशा शंखनादानी सगळ्या गोष्टींमध्ये एक कुठे आपण म्हणतो ना, की ज्यांनी धृतराष्ट्र पुत्रांची मन विदीर्ण झाली पण धर्माच्या बाजूनी आहेत त्यांना कुठेतरी सामर्थ्य आलं त्या शुभ अशा शंखनादानी. आणि म्हणून जिथे शंखनाद झालेला आहे, जिथे भाग्य लक्ष्मी आहे, जिथे भगवंतांची पत्नी भगवंत आहेत, तिथे निश्चितच त्यांचं वास्तव्य आहे. आणि जिथे जो दिवस होता ती मोक्षदा एकादशी आणि प्रत्यक्ष ऋषिकेश, अशी ही 9 कारणं निश्चित लक्षात ठेवा, तुम्हाला क्विज मध्ये विचारली जातील. आणि मी खूप आता वेळ घेत नाही, अशा प्रकारे हे जाणून घ्यायचा आणि आपल्या मनावर बिंबवा. आणि मी उद्या सुद्धा निश्चित याची उजळणी घेईन तुमची. अशा प्रकारे आपण हा अध्याय इथे संपवतो आहोत. मी एक 5-10 मिनिटं देते तुम्हाला, कारण क्षमस्व, एकतर आपली 15 मिनिटं आज थोडी इंटरनेटमुळे गेल्यामुळेच आज थोडा उशीर झालेला आहे, तर हरकत नाही. संजना माताजी, मी सगळ्यांना एकदम अनम्यूट करत नाही, हँड करायला हो हो सांगते, त्याप्रमाणे तुम्ही अनम्यूट करा प्लीज, कारण एकदम हो आवाज माताजी. आले ना तर आपल्याला कळणार नाही काहीच. हा, हो 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 तर ज्यांना काही शंका असतील त्यांनी प्लीज हँड रेज करा आणि मग तुम्हाला संजना माताजी अनम्यूट करतील. पराग प्रभूजी आहेत. हरे कृष्ण. पराग प्रभूजी. पराग प्रभूजी, तुम्हाला माझा आवाज येत आहे का? नाही, ते अनम्यूट नाही झाले. तुम्ही ना त्यांना अनम्यूट कसं करायचं माहिती अनम्यूट केलंय माताजी. केलंय, पण मला दिसले नाही ते. ओके, पराग प्रभूजी अनम्यूट अनम्यूट व्हा आणि बोला. माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. अं, दुसरं कोण बघा माताजी. हा माताजी. अलका माताजी आहेत. अलका माताजी. माताजी, मला हे विचारायचंय की तुम्ही बोला. आम्हाला ह्याच्या नोट्स देणार आहात का? आणि आम्हाला ह्याचे प्रश्न उत्तर लिहून पाठवायचे आहेत की काय, ते पण सांगा. हा, आणि आता ताई, ती- तुम्ही खूप खूप छान शिकवलं ताई, खूप छान वाटलं. उलट धन्यवाद. मला असं पुन्हा असं ऐकायला पुन्हा मिळू शकेल का? म्हणजे याचं रेकॉर्डिंग तुम्ही हो हो हो, मी शेअर रेकॉर्डिंग करता का? मी तुम्हाला ते कारण सांगितलं. खूपच छान सांगितलं, धन्यवाद. खूपच छान सांगितलं. धन्यवाद. आणि एवढं पटकन माझ्या लक्षात नाही राहत, माझं 63 वय आहे, हो, तर हरकत मला नाही, पुन्हा हरकत नाही. ऐकायला आवडेल. नक्की नक्की. माताजी, कसं असणार आहे आपला हा उपक्रम, मी जसं तुम्हाला माहिती दिली ना त्याप्रमाणे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण शेअर करणार आहे. याचा पहिला हो, हो. टप्पा असा आहे की आपला हा क्लास असणार आहे. त्याच्यानंतर हो. तुम्हाला क्विज असेल ना, त्यासाठी मी तुम्हाला एक लिंक शेअर करेन. ग्रुपवर तुम्ही संपर्कात राहा आणि त्या हो, हो, ग्रुपवर हो. तुम्हाला सगळी माहिती शेअर केली जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाईल, त्याच्यावर रजिस्टर करा आणि त्याच्यावरनं तुम्ही क्विज घेऊ शकता आणि ती प्रश्न उत्तरं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. मग त्यांनी काय होणार आहे माताजी, तुमची थोडीशी उजळणी होईल आणि अध्यायाचा अभ्यास होईल. आणि माझं हे जे रेकॉर्डिंग आहे ते मी प्रत्येक दिवशीचं तुम्हाला शेअर करणार आहे. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू सर. हरे खरंच कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान, खूप आणि छान. तुम्हाला हा पीडीएफ जो आहे तो सुद्धा शेअर केला जाणार आहे. त्या सगळ्या वा slides वा वा वा, Yes. छान छान ताई. तुम्हाला खरंच, पीडीएफ केला खरंच. जाईल, कारण ना, तुम्हाला केला जाईल. कारण पटकन लक्षात येत नाही, नाही, मग नाही, हरकत नाही, आणि नंतर हरकत नाही. विसरायला पण होतं. नाही, मग काय आपण शिकलो ते पण त्याचाच कळत नाही. त्यासाठीच तुम्हाला निश्चित हे शेअर केले जाणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. काही शंका असतील तरी तुम्ही निश्चित संपर्क साधू शकता. तुम्हाला आमचे फॅसिलिटेटर जे आहेत व्हॉलेंटियर, ते पण तुमच्या संपर्कात असतील आणि त्यांच्या थ्रू पण तुम्ही संपर्क साधू शकता. रेकॉर्डिंग खूप थांबवा. छान, खूप छान.